नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपलं स्वामी ईश्वरा या यूट्यूब चॅनल. आज आपण आलो आहोत लोणावळ्यामधील प्रसिद्ध असे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर जर कधी तुमचं लोणावळ्यामध्ये येणं झालं तर या मठामध्ये नक्की या. हे मठ आहे लोणावळ्यातील नागरगाव येथील मठ. परमपूज्य नाना करंदीकर यांनी हा मठ स्थापित केलेला आहे. या मठाकडे येण्यासाठी तुम्ही लोणावळ्यामध्ये आलात तर तिथून जवळच आहे जो लोणावळा तलाव म्हणून फेमस आहे, तर तिथून देखील तुम्ही आलात तर तुम्हाला 20 ते 30 मिनिटावरतीच हा मठ भेटेल. नाना करंदीकर हे स्वामी समर्थांचे निष्ठावान भक्त होते. तर त्यांनी भक्तांना शांत वातावरण, दर्शन, नामस्मरण, ध्यान करता यावं या उद्देशाने हा सुंदर असा मठ बांधलेला आहे. तर हा परिसर तुम्ही बघाल तर इतका स्वच्छ, शांत आहे आणि मठ देखील खूप सुरेख आहे, सुंदर आहे, शांत वातावरणामध्ये आहे. तुम्हाला इथे आल्यानंतर नक्कीच प्रसन्न वाटेल. तुम्ही बघा हा मठ किती मोठा आहे. नाना करंदीकरांना स्वप्नामध्ये स्वामींचा दृष्टांत झाला. त्यांना स्वामींची प्रचिती आली. मग स्वामींचा हा मठ त्यांनी स्थापित केला. सुमारे या मठाला 48 वर्ष पूर्ण झाली आहेत. सेवा सुरू होऊन देखील 24 वर्ष झाली आहेत आणि इथे भरपूर असे गरजूंसाठी सेवा करतात. इथे लायब्ररी देखील आहे मुलांसाठी, अन्नक्षेत्र आहे, मठ आहे, बऱ्याचशा सेवा इथे चालू असतात. तुम्ही बघू शकाल. अशी मान्यता आहे की नाना करंदीकरांना स्वामींची प्रचिती आली होती, त्यांना दृष्टांत आला होता. मग त्यांनी हा मठ स्थापित केला आहे स्वामी भक्तांसाठी. इकडची स्वामींची मूर्ती ही पंचधातूपासून बनवलेली आहे आणि ती सुमारे 6 फूट इतकी आहे. स्वातंत्र्य इथे ध्यान मंदिर देखील आहे. तुम्ही बघा, आता आम्ही हे दुपारच्या वेळेस आलेलो आहोत म्हणून इथे फारशी गर्दी नाहीये, पण इथे गर्दी देखील खूप असते म्हणून आमचं दर्शन खूप शांत ह्याच्यामध्ये झालेलं आहे. गर्दी नसल्यामुळे पावसाचं वातावरण होतं, खूप छान वाटतं. तुम्ही जर आता लोणावळ्यामध्ये कधी येणार असाल तर या मठामध्ये नक्की या, तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुम्ही बघू शकाल इथे स्वामी समर्थांची उभा असलेली सुंदर भव्य अशी पंचधातूंपासून बनवलेली ही मूर्ती सुमारे 6 फूट इतकी आहे. नाना करंदीकरांच्या निधनानंतर मठाची जबाबदारी त्यांच्या पत्नीने पुढे पार पाडली आहे. हा मठ तुम्ही बघाल, इकडचा परिसर अतिशय स्वच्छ, शांत आहे. इकडे अनेकांनी मिळून, स्वामी भक्त मिळून इथे सेवा करतात. असं म्हटलं जातं की नाना करंदीकरांनी ठाणा ते अक्कलकोट पदयात्रा केल्या आहेत. तसेच त्यांनी जगन्नाथपुरीला देखील पदयात्रा त्यांची केलेली आहे. तर इथे मठ आहे, इथे स्वामींची मूर्ती आहे. त्याच्या शेजारी आपण पाहू शकतो की नाना करंदीकरांच्या देखील काही आठवणींचं जतन खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. त्यांचं पुस्तक देखील आहे प्रदर्शित केलेलं. इथे स्वामींसाठी विश्रामासाठी गादी देखील आहे. स्वामींचं विश्राम क्षेत्र आहे इथे. तो खूप सुंदर मोठा असा हा मठ आहे, पूर्ण निसर्गामध्ये आहे. तर नानांच्या काही वस्तूंची आठवण देखील इथे ठेवलेली आहे. त्यांचे पुरातन काळातील वस्तू, त्यांची बॉटल, त्यांची पुस्तकं, स्वामींची मूर्ती, मठ स्थापित केला तेव्हाचं बांधकामाचे फोटो, हे सगळं काही इथे खूप आठवणी जतन करून चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहेत. तसेच दृष्टांत आला तेव्हाचा नारळाचा, श्रीफळाचे फोटो देखील इथे आहेत. या मठाविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला इकडे देखील जतन केलेली
व्यवस्थित पद्धतीने साठवून ठेवलेली दिसेल. तसेच नाना करंदीकर यांच्या चरित्रामध्ये देखील त्यांचे काही अनुभव सांगितलेले आहेत. त्यांना स्वामींचे दृष्टांत हे अनेकदा आलेले आहेत. त्यांना अनेकदा आध्यात्मिक दर्शन झालेले आहेत स्वामी समर्थांचे. आणि त्या अनुभवामध्ये स्वामींनी त्यांना "माझे कार्य कर" अशी प्रेरणा दिली. तर नानांना त्यांच्या अनुभवातून जे काही दृष्टांत आले त्याच्यावरून त्यांनी ठरवलं की त्यांचं आयुष्य जे आहे ते स्वामी सेवा आणि समाजसेवेसाठी वहायचं. तर त्या पद्धतीने त्यांनी ह्या मठाची स्थापना केली, स्वामी सेवा केली आणि समाजसेवा देखील ते केली. इथे बरेचसे असे सेवा ज्या आहेत त्या केल्या जातात. लहान मुलांसाठी, गरजूंसाठी लायब्ररी देखील इथे आहे. आणि हे तुम्ही नारळाचं झाड बघाल तर श्रीफळामधून स्वामींचा जो दृष्टांत झालेला ते श्रीफळ अशी मान्यता आहे की ते झाड हे आहे. इकडे त्यांनी स्थापित केलं आहे ते श्रीफळ. इकडे बघा किती मोठा परिसर आहे. खूप शांत वाटेल. तुम्ही आता जर पावसाळ्यात जर तुमचा प्लॅन जर झाला लोणावळ्याचा, कारण की बऱ्याचशा वेळेस आपण लोणावळ्यामध्ये जातो, पण अशा ठिकाणी कधी जाणं होत नाही. पण जर गेलात तुम्ही तर नक्की ह्या ठिकाणी जाऊन बघा. ह्या वडाच्या झाडाच्या इथे असं म्हणायचे की नाना बसायचे. बघा किती छान आहे, सुंदर आहे. तिथे जवळच एक हनुमानाचं देखील मंदिर आहे. तुम्ही इथे आलात ना, तर तुमचं मन एकदम शांत होईल. इथे मेडिटेशनसाठी, ध्यान साधनासाठी देखील केंद्र आहेत. तर तुम्ही तिथे मेडिटेशन देखील करू शकता. तुम्ही कधी यापूर्वी स्वामींच्या या मठामध्ये आला आहात का? कमेंट्समध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा जर आला असाल तर. कारण की बऱ्याचशा वेळेस आपण लोणावळ्यामध्ये जातो, पण कधी या मठामध्ये येणं बऱ्याच जणांचं झालं नसेल. त्यामुळे जर तुम्ही आता कधी प्लॅन केला असाल येण्याचा, तर या मठात जरूर या. कारण की तुमचा फोटो देखील इथे छान येतील आणि तुमच्या मनाला देखील प्रसन्न वाटेल आणि स्वामी भक्त असाल तर जरूरच या मठामध्ये तुम्ही या. इथे तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव देखील चांगल्या पद्धतीने मिळेल. जाणवेल तुम्हाला की स्वामी सेवा, ध्यान, निसर्गाच्या सानिध्यात असलेलं लोणावळ्यातील स्वामी समर्थांचं हे मठ. इथे नक्की भेट द्या. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त ठिकाणासह, माहितीसह. तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशीच तुम्हाला स्वामीविषयी अधिक माहिती मिळत राहील, ठिकाणांविषयी माहिती मिळत राहील. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.